मंडळी, आज आपल्या सोबत आहे नवीन लॉन्च झालेली किया सिरॉस। अनेकांना असं वाटतंय की सोनेट बंद करून कंपनी आता सिरॉस चालू ठेवणार आहे। तसं नाहीये, ही गाडी सेल्टॉस आणि सोनेटच्या मध्ये प्लेस केलेली आहे आणि या गाडीसाठी सध्या मार्केटमध्ये कुठलंच कॉम्पिटिशन नाही, कारण या सेगमेंटमध्ये एकही गाडी आता उपलब्ध नाहीये। पण तुम्हाला एक सांगू का, ही गाडी सेल्टॉस पेक्षा जास्त कम्फर्टेबल आहे आणि सोनेट सारखी प्रॅक्टिकल आहे, म्हणजे तुम्ही सिटीत हिला आरामशीर यूज करू शकता। काय काय मिळतं या गाडीमध्ये, काय आहेत बेस्ट फीचर, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी अजिंक्य, तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनल। चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, या गाडीमध्ये EV9 सारखा रिमोट तुम्हाला मिळतो, सेल्टॉस किंवा सोनेट मध्ये मिळतो तशा प्रकारचा नाही। हा खूप प्रीमियम रिमोट तुम्हाला याच्यामध्ये मिळतो। कियाचं इथं ब्रँडिंग मिळतं, इकडे तुम्हाला 3 बटन्स मिळतात, इकडे 4 बटन मिळतं। इथे बघू शकता, हे जे अनलॉकचं बटन आहे ते दाबून धरलं तुम्ही की या ठिकाणी बघू शकता गाडीचे पॉवर विंडोज जे आहेत ते डाऊन होतात आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर लॉकचं बटन दाबून धरलं तर गाडीचे जे पॉवर विंडोज आहेत ते ऑटोमॅटिकली अप होतात। हे बघा, अप झालेले आहेत आणि इथे तुम्ही बूट ओपन करू शकता आणि इंजिन स्टार्ट करू शकता। अशा प्रकारे रिमोट तुम्हाला 2 दिले जातात। गाडीचे डिझाइन बद्दल सगळेच स्टार्टिंगला सांगतात, पण मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गाडीमध्ये मिळणारा कम्फर्ट सांगणार आहे। गाडीचे जे बॅक सीट आहेत ते सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आहेत सेल्टॉस पेक्षाही। याच्यामध्ये काय असे फीचर्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो। हे बघा, गाडीमध्ये एंट्री करणं खूप सोपं आहे। या ठिकाणी तुम्हाला ना रिक्वेस्ट सेन्सर दिलेला आहे, दाबला तुम्ही की गाडी बघू शकता अनलॉक झालेली आहे। तुम्हाला लॉक करायची आहे, परत एकदा दाबा, लॉक होईल। रिमोटच यूज करणं दरवेळेस गरजेचं नाही। स्मार्ट गाडी आहे। फ्लश डोर हँडल्स दिले आहेत ज्याच्यामुळे मर्ज झालेले आहेत, जबरदस्त वाटतंय आणि गाडीमध्ये प्रीमियमनेसचा अभाव कुठेच नाहीये। आतमध्ये बसून बघूया। मी तुम्हाला का म्हटलं की सेल्टॉस पेक्षा या गाडीमध्ये जास्त कम्फर्ट आहे, त्याचं कारण म्हणजे हे पाठीमागचे सीट। हे बघा, आता हे नॉर्मली जशी कार असते त्याप्रमाणे आता पोझिशन आहेत। आता याच्यामध्ये जर तुम्हाला आराम पाहिजे, बॉस मोड पाहिजे, तर इथे बटन दिलेलं आहे, डायरेक्ट ते ओढायचं आणि तुम्ही बघू शकता सीट पाठीमागे गेलंय। हे सुद्धा सीट तुम्ही पाठीमागे घ्या। आता बघा, एकदम बॉस मोड ऑन झाला आणि समजा तुम्हाला अजून इथे कम्फर्टेबल वाटत नाही, व्हेंटिलेटेड सीट्स दिलेले आहेत, हे बटन दाबलं व्हेंटिलेशन चालू होतं, ज्यामुळे तुम्ही कम्फर्टेबली या गाडीमध्ये राईड करू शकता। ही गाडी ना सिटी प्लस लॉंग राईड साठी बेस्ट आहे आणि तुम्हाला कम्फर्ट जास्त या गाडीमध्ये मिळणार आहे। मी वारंवार तेच सांगतो, कारण मी स्वतः ही गाडी चालवली आहे। बरं, आता मी तुम्ही बघू शकता 6 फूट आहे, स्पेस डोक्याला भरभरून आहे, काहीच कमी नाहीये। प्लस तुम्ही इथे बघू शकता इतका स्पेस तुम्हाला, आता हे शोरूमची नवीन गाडी आहे त्याच्यामुळे ती काढू शकत नाही मी, तिथे बघा किती स्पेस मिळतोय, भरपूर स्पेस। अजून एक गंमत तुम्हाला मी सांगतो पाठीमागच्या सीटची, याला तुम्ही ऍडजस्ट देखील करू शकता, म्हणजे बूट स्पेस तुम्ही वाढवू शकता। हे थोडंसं पुढे घेतलं, आता समजा इतकं घेतलं की पाठीमागे बूट स्पेस तुम्हाला भरपूर मिळतो। ही गंमत या गाडीमध्ये आहे। तर पाठीमागच्या सीटमध्ये तुम्हाला इथे 2 कप होल्डर्स, हँडरेस्ट मिळतं, 2 हेडरेस्ट मिळतात जे की ॲडजस्टेबल आहेत, मधल्याला मिळत नाही। एअर प्युरिफायर देखील मिळतो। त्यानंतर इथे एअर वेंट्स दिलेले आहेत ACचे पाठीमागच्यासाठी, 2 टाईप-C चार्जिंग पोर्ट दिलेले आहेत, मोबाईल ठेवण्यासाठी कप्पा दिलेला आहे, मध्यभागी छोटासा हंप आहे, त्यामुळे मध्ये बसणाऱ्याला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटू शकतं, पण जर दोघं बसणार असतील तर खूप आरामशीर याच्यामध्ये ट्रॅव्हल करू शकतात। 3 पॉइंट सीट बेल्ट मिळतात, सेफ्टी, पूर्ण सेफ्टीची काळजी याच्यामध्ये घेतलेली आहे। याच्यामध्ये आयसोफिक्स अँकर्स सुद्धा दिलेले आहेत, छोट्या बाळाचं सीट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकता। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे रिक्लाइन केलं असल्याने ना खूप आरामशीर याच्यामध्ये ट्रॅव्हल करू शकता। अजून एक गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला पॉकेट होल्डर दिलेले आहेत, मोबाईल होल्डर देखील इथे दिलेला आहे, ज्यामुळे तुमचं काम झालं की तुम्ही याच्यामध्ये मोबाईल ठेवू शकता। बाकी आता डोर ट्रिमवरती काय काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे सॉफ्ट टच मटेरियल दिलेलं आहे, थोडंसं एक प्रीमियम वाटतंय आणि हे ग्रे कलरमध्ये तुम्हाला हे मटेरियल मिळतं। इथे व्हेंटिलेशनसाठी बटन आहे, त्यानंतर इथे डोर ओपनर दिलेला आहे, डोर लॉक इथे दिलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता विंडो अप डाऊन करण्यासाठी बटन आहे, हे हँडल आहे, हे देखील हँडल आहे आणि इथे 1 लिटरची पाण्याची बॉटल बसते आरामशीर आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हर्मन कार्डचा स्पीकर इथे एक पाठीमागे दिलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे सनशेड देखील याच्यामध्ये तुम्हाला मिळतात, ज्याच्यामुळे तुम्ही लॉंग जर्नी वेळेस तुमची प्रायव्हसी इंटॅक्ट राहते। हे एक चांगलं फीचर याच्यामध्ये मला वाटलेलं आहे। बाकी डोर ट्रिमवरती तुम्हाला जास्त काही बघायला नाही मिळत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, आत बाहेर करणं सोपं जाते का, तर आत बाहेर करणं या गाडीमध्ये खूप सोपं जातंय।
आणि माझी उंची जरी जास्त असली तरी देखील मला त्रास होत नाही. गाडीमध्ये जे कलर्स आहेत ते 8 देण्यात आलेले आहेत. यामध्ये कंपनीने टोटल 6 ट्रिम्स ठेवलेले आहेत आणि 2 इंजिन पर्याय तुम्हाला याच्यामध्ये मिळतात, डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिन. आता ही गाडी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे ढोणे किया पुणे यांनी. यांच्या शोरूमला तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि त्या ठिकाणी तुम्ही कियाच्या प्रत्येक गाडीचा एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि तुम्ही सिरॉसचं देखील टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता. आणि तुम्हाला प्राइजेस पाहिजे असतील, आता सध्या गाडीचे प्राइजेस आलेले नाहीत, ज्यावेळेस येतील आणि तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीनवरती दाखवलेल्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता. गाडीचा बूट स्पेस ऍक्सेस करणं सोपं आहे. इथे बटन दिलेलं आहे, ते दाबल्यानंतर तुम्ही बूट ऍक्सेस करू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 465 लिटरचा बूट स्पेस मिळतो. तुम्हाला सेल्टॉसमध्ये 433 का 434 लिटरचा बूट स्पेस मिळतो, पण याच्यामध्ये जास्त बूट स्पेस मिळतो. आणि हा बूट स्पेस तुम्ही वाढवू शकता. हे सीट जे आहेत ते रिक्लाइन केलेले आहेत, ते थोडेसे वर केले की तुमचा बूट स्पेस अजून वाढतो. तुम्ही अजून याच्यामध्ये सामान ठेवू शकता. यामध्ये स्पेअर व्हील देखील दिलेला आहे. R15चं तुम्हाला इथे स्पेअर व्हील जे आहे ते दिलं जातं. लो प्रोफाईल टायर तुम्हाला मिळतो त्याच्यामध्ये. इथे तुम्ही एल आकारामध्ये बघू शकता की जे ब्रेक लाईट्स आहेत, ज्याला आपण टेल लॅम्प्स म्हणतो, त्या दिसत आहेत. दिसायला जबरदस्त आहे. इथे डिफॉगर दिलेला आहे, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प. इथे तुम्ही बघू शकता रिअर वायपर दिलेला आहे, कियाचं बॅजिंग, सिरॉसचं बॅजिंग. आणि महत्वाचं काय माहिती का, गाडीमध्ये सेफ्टीच्या दृष्टीने ही गाडी जबरदस्त आहे, कारण तुम्हाला याच्यामध्ये मिळतात 6 पार्किंग सेन्सर्स रिअरला. फ्रंटला सुद्धा मिळतात. किती मिळतात ते तुम्हाला मी पुढे सांगतो. यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे सिल्वर मध्ये तुम्हाला स्किड प्लेटच्या इथे जे टेक्स्चर आहे आणि ब्लॅक मध्ये दिलेला आहे. आणि तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा जो आहे तो इथे मिळतो. चला आता पटकन पुढे जाऊया आणि काय फ्रंटला डिझाईन मिळते ती बघूया. ही डिझाईन ऍक्च्युली ईव्ही मध्ये तुम्हाला जास्त बघायला मिळते. हा जो पॅटर्न आहे हा ईव्ही पॅटर्न डिझाईन आहे, फ्युचरिस्टिक पॅटर्न ज्याला आपण म्हणतो. पण गाडी फक्त आईस मध्ये सध्या उपलब्ध आहे, ईव्ही मध्ये भविष्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. डिझाईन बघितली तर तुम्हाला टॉल बॉयज डिझाईन याच्यामध्ये मिळते, म्हणजे गाडी उंच आहे. अनेक जण ही गाडी डिफेंडर सारखी दिसते किंवा वेगवेगळ्या गाड्यांबरोबर कंपॅरिझन करतात, पण ऍक्च्युअल मध्ये गाडीची डिझाईन जरी तशी असली तरी देखील याच्यामध्ये स्पेस जास्त मिळतो, म्हणून ही टॉल बॉयज बनवण्यात आलेली आहे. फ्रंटला तुम्ही डिझाईन बघू शकता. इथे तुम्हाला LED मध्ये हेडलॅम्प्स मिळतात, DRLs अशा प्रकारे या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला टर्न इंडिकेटर मिळतो आणि तुम्हाला साईडला देखील इथे बघू शकता हा पार्किंग सेन्सर जो आहे फ्रंटवाला तो बघायला मिळतो. त्यामुळे खूप जबरदस्त सेफ्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळते. आता फ्रंटला डिझाईन बघू शकता. इथे छोटीशी ग्रिल दिलेली आहे, इथे ग्रिल आहे. एडासचं जे रडार आहे ते इथे दिलेलं आहे आणि कॅमेरा देखील त्याला सपोर्ट करतो, जो की तिथे विंडशील्ड वरती तुम्हाला बघायला मिळतो. कियाचं बॅजिंग तुम्ही बघू शकता. इथे कनेक्टेड तुम्हाला DRLs मिळत नाही आणि चांगली गोष्ट आहे, ही चांगली उत्तम डिझाईन वाटते. बाकी पार्किंग सेन्सर्स, फ्रंट तुम्हाला कॅमेरा जो आहे तो बघायला मिळतो. 360 डिग्री कॅमेरा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. बाकी स्किड प्लेट तुम्ही बघू शकता ब्लॅक कलर मध्ये आणि सिल्वर मध्ये इथे देण्यात आलेली आहे. ही गाडी सेल्टॉस पेक्षा 35 mm ने हायटेड आहे, ज्याच्यामुळे टॉल बॉयज डिझाईन मिळते, ज्यामुळे SUV स्टान्स या गाडीमध्ये वाटतो आणि सिटीमध्ये देखील वापरायला मजा येते. बाकी साईडची डिझाईन तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला फ्युएल कॅप देण्यात आलेली आहे. यानंतर तुम्ही इथे बघू शकता फ्लश डोर हँडल्स जे आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे ग्लास विंडो तुम्हाला मोठी मिळते. क्वार्टर ग्लास देखील इथे तुम्ही बघू शकता, ही देखील मोठी आहे. याच्यामुळे गाडीमध्ये क्लॉस्ट्रोफोबिक वाटत नाही, तुम्हाला मोकळं ढाकळं वाटतं. आता गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स सगळ्यात महत्त्वाचा असतो SUV मध्ये. या गाडीमध्ये 190 mm चा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला दिलेला आहे, ज्यामुळे गाडी कुठेच घासणार नाही आणि प्रॅक्टिकल आहे. 190 गाडीमध्ये जो टायर आहे तो हे टॉप मॉडेल आहे, याच्यामुळे याच्यामध्ये 215, 55, R17 इंच टायर याच्यामध्ये डायमंड कट अलॉय व्हील सह दिले जातात. पुढे डिस्क ब्रेक तुम्हाला बघायला मिळतो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑटो फोल्डेबल आणि रिट्रॅक्टेबल ORVMs इथे देण्यात आलेले आहेत. 360 डिग्री कॅमेरा याच्यावरती माउंट आहे. त्याची क्लिअरिटी कशी आहे ते आपण आतमध्ये जाऊन बघणारच आहोत. बाकी गाडीची फिट अँड फिनिश आणि जे रबर जे यूज आहेत किंवा पॅनल गॅप्स आहेत, इवन आहेत, जबरदस्त या गाडीमध्ये फिट अँड फिनिश देण्यात आलेली आहे. पाठीमागचे जे व्हील आहेत यामध्ये देखील तुम्हाला डिस्क ब्रेक बघायला मिळतो. मी तुम्हाला पाठीमागची केबिन तर दाखवलेलीच आहे ऑलरेडी. आता आपण फ्रंट केबिन कशी आहे ते बघूया. हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा एंटर करताना ही डोर ट्रिम तुम्ही बघू शकता. 2 कलर मध्ये आहे. हे ग्रेइश पॅटर्न आहे याच्यामध्ये. तर हे सॉफ्ट टच आहे, हे सॉफ्ट टच नाहीये.
आणि हे पण हार्ड आहे. हे हार्ड आहे पण याच्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट मटेरियल हे आहे आणि हे सॉफ्ट टच मटेरियल आहे जे की प्रीमियम वाटतं. स्टिचिंग सुद्धा एकदम इवन आहे. तुम्हाला ORVM चे कंट्रोल्स दिलेले आहेत, गाडी लॉक अनलॉकचे, पॉवर विंडोचे आणि पॉवर लॉक करण्याचे बटन्स दिलेले आहेत. याच्या खाली आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बॉटल होल्डर दिलेले आहेत. 2 बॉटल्स इथे ठेवू शकता, त्यामुळे चांगला स्पेस मिळतोय. आणि इथे छोटासा स्पेस दिलेला आहे. हर्मन कार्डनचा स्पीकर इथे देण्यात आलेला आहे. आणि इथे बघू शकता सिल्वरमध्ये ही छोटीशी लाईन आहे ज्याच्यामुळे एक चांगला डिझाईन वाटतोय. इथे ग्लॉसी मटेरियल तुम्हाला ग्रेमध्ये मिळतं. इथे फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स म्हणजे 4 व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. फ्रंटचा जो ड्रायव्हर आहे त्याचं व्हेंटिलेशनसाठी हे बटन दिलेले आहेत. 3 सेटिंग्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. आणि डोर ओपनर आहे, डोर लॉक इथे आहे. बाकी अशा प्रकारे विंडो तुम्हाला मिळते. सिरोसचं जे सीट आहे हे तुम्ही 4 वे इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता. म्हणजे तुम्ही रिक्लाइन करू शकता इलेक्ट्रिकली आणि पुढे पाठीमागे करू शकता. पण तुम्हाला हाईट ॲडजस्ट करण्यासाठी मॅन्युअल इथे देण्यात आलेला आहे, जे की चांगली गोष्ट आहे. गाडीमध्ये तुम्हाला जबरदस्त प्रीमियम डॅशबोर्ड मिळतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हार्ड मटेरियल आहे पण ग्रेमध्ये यूज केलेला आहे आणि थोडासा ऑफ व्हाईट कलर याच्यामध्ये यूज केलेला आहे ज्यामुळे प्रीमियम आहे. आणि फिट अँड फिनिश देखील इवन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पॅनल गॅप्स कुठे बघायला मिळत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीने नाही ते 30 इंचाचा मोठा एक पॅनल दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला 3 डिस्प्ले मिळतात. एक ड्रायव्हर डिस्प्ले मिळतो, दुसरा इथे AC कंट्रोलसाठी डिस्प्ले मिळतो आणि तिसरा इथे तुम्ही बघू शकता इथे इन्फोटेनमेंट स्क्रीन दिलेली आहे. ही इन्फोटेनमेंट स्क्रीन जी आहे ती तुम्हाला 12.30 इंचाची मिळते, जी की सेल्टॉसमध्ये तुम्हाला 12.25 इंचाची मिळते. म्हणजे इथे मोठी स्क्रीन तुम्हाला बघायला मिळते. ही टच स्क्रीन आहे आणि ही याचा रिस्पॉन्स तुम्ही बघू शकता जबरदस्त आहे, कुठेच लॅग करत नाही आहे. याच्यामध्ये किया कनेक्ट 2.0 दिलेला आहे. रिमोटली तुम्ही गाडीचे बरेच फंक्शन्स जे आहेत ते ॲपच्या माध्यमातून यूज करू शकता. गाडी स्टार्ट स्टॉप, गाडी कुठे लोकेट करू शकता. प्लस गाडीमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर किया कनेक्ट 2.0च्या माध्यमातून डायग्नोसिस देखील करू शकता. तुमच्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तिथे समजेल. हे एक याच्यामध्ये ॲडव्हान्स फीचर देण्यात आलेलं आहे. आता कंपनीने एवढा मोठा डिस्प्ले दिलेला आहे तरी देखील इथे खूप स्मार्टली काम केलेलं आहे. बटन्स दिलेले आहेत. ड्युअल झोन AC मिळत नाही, इथे सिंगल झोन AC मिळतो आणि त्याचे कंट्रोल्स तुम्ही इथे बघू शकता. बाकी ऑटोमॅटिक AC तुम्हाला याच्यामध्ये मिळतो आणि जे AC वेंट्स आहेत ते इथे प्लेस आहेत आणि याचा हवेचा थ्रो चांगला आहे, मी स्वतः चेक केलेला आहे. खाली आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे चार्जिंग सॉकेट देण्यात आलेला आहे. टाईप सी आणि इथे 12 वोल्ट तुम्हाला चार्जिंग सॉकेट मिळतं. प्लस तुम्हाला इथे वायरलेस चार्जिंग पॅड देखील दिलेला आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल तुम्ही वायरलेसली चार्ज करू शकता. हे ऑटोमॅटिक व्हर्जन आहे, याच्यामुळे अशा प्रकारचा गिअर नॉब तुम्हाला बघायला मिळतो. इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन इथे दिलेलं आहे. पार्किंग सेन्सर स्टार्ट करण्यासाठी इथे बटन मिळतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे पार्किंग कॅमेरा ऑन करण्यासाठी इथे बटन मिळतं. आता याची क्लॅरिटी कशी आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. डिसेंट इनफ स्क्रीन तुम्हाला क्वालिटी इथे मिळते आणि जी कॅमेऱ्याची क्लॅरिटी जी आहे ती देखील तुम्हाला जबरदस्त मिळते. इथे तुम्ही वेगवेगळ्या अँगलने जे आहे ते बघू शकता आणि आसपास गाडीचा अंदाज घेऊ शकता. सेफ्टीच्या दृष्टीने उत्तम आहे. बाकी सेटिंग तुम्ही याच्यामध्ये देखील करू शकता. या ठिकाणी एक छोटीशी स्क्रीन दिलेली आहे, ही टच आहे. यामध्ये तुम्ही AC ऑन ऑफ करू शकता. हे टच आहे का, हे बघा. आता हवेचा आवाज तुम्हाला कदाचित आला असेल आणि इथे तुम्ही मोड करू शकता आणि इथे बंद वगैरे करू शकता. इथे चेंज मोड करू शकता. अशा प्रकारे AC ऑपरेट होतो. आता हे टच नाही आहे, इकडे जे आहे ते ड्रायव्हर डिस्प्ले आहे. याच्यामध्ये प्रीमियम तुम्हाला जो MID आहे तो मिळतो. टॉप स्पीड लेफ्ट साईडला मिळतं, राईट साईडला इथे बॅटरीचं व्होल्टेज आणि बाकीची माहिती तुम्हाला बघायला मिळते. आणि इथे युरिया लेवल, आता ही डिझेल आहे त्याच्यामुळे युरिया लेवल इथे तुम्हाला बघायला मिळते आणि फ्युएल गेज इथे बघायला मिळतं आणि डिस्टन्स टू एम्प्टी वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत ज्याला तुम्ही ऑपरेट करू शकता या बटनांच्या माध्यमातून. याच्यामध्ये ॲडास देखील दिलेला आहे आणि 20 रोबस्ट फीचर्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात. हे आहे स्टेअरिंग व्हील. आता इथे तुम्हाला लेदर रॅपमध्ये स्टेअरिंग व्हील मिळतं, डी कटमध्ये आणि हे ग्रे कलरमध्ये दिलेलं आहे. पकडायला उत्तम आहे. हे जास्त सॉफ्ट पण नाही आहे आणि हार्ड पण नाही आहे. आता याला ॲडजस्ट करण्यासाठी इथे नॉब दिलेला आहे. तुम्ही याला हाईट ॲडजस्ट करू शकता, टेलिस्कोपिकली ॲडजस्ट करू शकत नाही. बाकी क्रूज कंट्रोल आणि इन्फोटेनमेंटचे कंट्रोल जे आहेत ते इथे किंवा ड्राईव्ह मोडचे कंट्रोल्स तुम्हाला याच्यावरतीच मिळतात. आणि इथे हॉर्न मिळतो आणि इकडे ट्रॅक्शन मोड जे आहे तो इथे बघायला मिळतो. हे फक्त टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. बाकी अशा प्रकारचं स्टेअरिंग व्हील मिळतं. इथे तुम्ही पॅडल शिफ्टर बघू शकता. बाकीचे कंट्रोल्स नॉब जे आहेत
ते 2 देण्यात आलेले आहेत. तुम्हाला मी एक गंमत दाखवतो बघा. आता तुम्ही ट्रॅव्हल करताय त्यावेळेस ही बाटली जी आहे ती अशी हलणार, बरोबर. मग कंपनीने किती स्मार्टली काम केलंय बघा. इथे पुश लिहिलंय का, ते दाबलं की तुमची गाडी बाटली जी आहे ती अशी लॉक होते, हलत नाही. इथे लॉक दिलंय. कप होल्डर आहे ते त्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही स्पेस म्हणून देखील यूज करू शकता. गाडीमध्ये स्पेसची अजिबात कमी नाहीये. तुम्हाला इथे स्पेस मिळतो, त्याचबरोबर पॉकेटमध्ये देखील तुम्हाला स्पेस मिळतो. ग्लोबॉक्स मोठा आहे, इथे देखील छोटेसे स्पेसेस देण्यात आलेले आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला हँडरेस्ट मिळतो आणि त्याच्यामध्ये कप्पा देखील आहे. याच्यामध्ये भरपूर स्पेस तुम्हाला मिळतो. यामध्ये तुम्ही तुमचं सामान, मोबाईल, चावी जे काही ठेवायचं ते आरामशीर ठेवू शकता. आणि हाच एअर प्युरिफायर देखील आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ड्रायव्हर सीट जे आहे ते तुम्ही इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता 4 वे, पण जे फ्रंट पॅसेंजरचं जे सीट आहे ते तुम्ही मॅन्युअली ॲडजस्ट करू शकता. दोन्ही सीट्सला तुम्ही बघू शकता की ॲडजस्टेबल हेडरेस्ट दिलेले आहेत. व्हेंटिलेशन सीट्स 4ही आहेत, त्याच्यामुळे टेन्शन नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या गाडीमध्ये जी अपहोल्स्ट्री आहे ती लेदर अपहोल्स्ट्री तुम्हाला याच्यामध्ये प्रीमियम मिळते आणि ड्युअल टोनमध्ये मिळते. आणि याच्यामध्ये ऑरेंज ॲक्सेंट देखील देण्यात आलेले आहेत. मंडळी, या ठिकाणी बघू शकता जे पॅनोरामिक सनरूफ आहे त्याचे कंट्रोल इथे दिलेले आहेत. इथे लॅम्प जे आहे ते बंद करण्यासाठी 2 बटन जे आहेत ते इथे वेगवेगळे देण्यात आलेले आहेत. आणि इथे बघू शकता गॉगल होल्डर जे आहे ते देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑटो IRVM जो आहे तो दिलेला आहे. आणि किया कनेक्टचं बटन इथे आहे, SOSचं बटन आहे आणि रोड साईड असिस्टंटचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. 2 इथे तुम्हाला हे सनवायझर जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. व्हॅनिटी मिरर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो. या गाडीमध्ये तुम्हाला मोठं पॅनोरामिक सनरूफ जे आहे ते दिलेलं आहे. ड्रायव्हर पासनं पाठीमागच्या पॅसेंजरच्या डोक्यापर्यंत ते पूर्ण मोठं दिलेलं आहे, ज्याच्यामुळे गाडीमध्ये जबरदस्त स्पेस वाटते. मंडळी, या गाडीमध्ये तुम्हाला 2 इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे पेट्रोल 1 लिटर टर्बो इंजिन आणि दुसरं म्हणजे हे डिझेल इंजिन जे की 1.5 लिटर आहे. जर पेट्रोल इंजिन बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 7 स्पीड DCA आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्हाला डिझेलमध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. पेट्रोलमध्ये हे इंजिन 172 Nm टॉर्क जनरेट करतं आणि डिझेलमध्ये 250 Nm टॉर्क जनरेट करतं. मंडळी, आशा आहे की या गाडीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ऑटो हेल्पर मराठीला फॉलो करू शकता. सबस्क्राईब करा. आपल्याला 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय महाराष्ट्र.